लाईव्ह विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत श्रावणीच्या स्कूलमध्ये आणि ती आता जाणार आहे नर्सरीला। तर तिला स्कूलमधून बुक्स मिळणार आहेत। तर आम्हाला फोन आलेला, तर आम्ही चाललो स्कूलमध्ये आणि बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि आमची दोघांची खूप इच्छा आहे की पावसात भिजायला जायचं। हां, पण आम्ही पावसात भिजणार नाही आहे जास्त, कारण आता लवकरच स्कूल स्टार्ट होणार आहे आणि स्कूल स्टार्ट झाली की आजारी नको पडायला म्हणून आम्ही रेनकोट घालून जाणार आहे। आणि हे श्रावणीचं छानसे फ्रॉक घातलं आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की हे फ्रॉक तुम्ही केव्हा आणि कधी घातलेलं। हां, आणि कशी दिसते श्रावणी? हां, कशी दिसते सांगा नक्की आम्हाला। हां, चला आता श्रावणीला रेनकोट घालून तिला खाली जायचे पावसात भिजायला। हां, बघा श्रावणी किती रेनकोट घालून मस्त दिसते ना, पावसात भिजायला रेडी, खुश झाले पावसात भिजायचं म्हणून। हां, उड्या मारते नुसती। रेनकोट थोडा छोटा होता, घ्यायचा आहे रेनकोट आम्हाला, पण तात्पुरता ठीक आहे ना। हां, तर आता आम्ही स्कूलमधून आलो आहोत आणि झालं बराच वेळ झाला आम्ही शाळेतून आलो। आम्हाला शाळेतून पुस्तकंसुद्धा दिली आणि बॅगसुद्धा दिली है ना। हां, आता आपण दाखवूया त्यांना काय काय दिलं ते, हो का नाही? तर हे असे पुस्तकं दिले श्रावणीच्या शाळेतून। ती आता गेली आहे नर्सरीला, आधी होती प्ले ग्रुपला। तर तिला ही शाळेची बॅगसुद्धा दिली आहे। ॲक्च्युली आमच्याकडे बॅग झाली, ही दुसरी बॅग झाली, कारण प्ले ग्रुपला पण बॅग दिलेली आणि आता नर्सरीला पण बॅग दिली। आणि एकूण नर्सरीचे पुस्तकं आहेत 8, त्यातली एक पुस्तक दिली नाही आहे आणि ते बोलले की आम्ही नंतर देऊ, पण छान छान पुस्तकं आहेत। आणि ते श्रावणीच्या हातात आहे ते ड्रॉइंग बुक आहे आणि प्ले ग्रुपला तर 4च बुक होते, पण आता तर 8 बुक आहेत आणि त्यातली ही एक बुक आहे, ती आहे पोयम आणि स्टोरी। आणि दुसरी बुक आहे जर्नलची आहे। चांगलं आहे, म्हणजे मुलं ह्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतात। एक आहे आर्ट आणि क्राफ्ट, आणि ही पॅटर्न बुक आहे। आणि ही आहे पिक्चर आणि बुक। मला सर्वात जास्त आवडली आहे ती म्हणजे ही बुक आवडली आहे, पिक्चर आणि बुक, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांपासून ते फळांपासून ते आपले जे घरातले कडधान्य, जेवणाचे पदार्थ काय काय असतात ते सगळं दिलं आहे। म्हणजे आजकालच्या मुलांना हे सगळं माहिती पडणार आहे आणि आमच्या वेळी तर हे सगळं काहीच नव्हतं त्यावेळी तरी। हे सगळं, हे तांदूळ, हे राईस, शुगर, सॉल्ट, ऑइल, हे सगळं आम्हाला आमच्या घरात मम्मीने वगैरे दाखवलेले होते, सांगायचे की ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात। आणि हे तर नर्सरीपासून स्टार्ट केलं आहे, छान आहे। आणि ही एक आहे ती, थांब ना शोना, हां हे बघा, ही श्रावणीच्या हातात आहे ती ड्रॉइंग बुक आहे। हां दाखवली। आणि ही आहे मॅथ्सची बुक। तर जसं की बघू शकता, जसं आपण नाही का लहान पुस्तकं शाळेत जायचे तर नवीन नवीन पुस्तकं यायचे, तर आपण नवीन नवीन हे सगळं फॉर्म तर राहिलंच दाखवायचं। हे आहे श्रावणीचं शाळेचं युनिफॉर्म, हे दरवर्षी न्यू युनिफॉर्म आणि पुस्तकं सोबतच एक बॅगसुद्धा मिळते। तर तिला मी 22 नंबरची साईजचा युनिफॉर्म घेतला आहे, कारण दरवर्षी नवीन नवीन भेटतं, त्याच्यामुळे मोठं घेऊन काहीच उपयोग नाही आहे। तर आपण असं म्हणजे नवीन नवीन होतो तेव्हा कसं की
पुस्तकं नवीन असली की पुस्तकं नवीन काढा, त्याच्यात ते वाचत बसा, मग ते पेन्सिलने गिरवत बसा. तसं श्रावणीचं झालं. श्रावणी एवढी एक्साइटमेंट झाली आहे की ती बोलते की मला पेन्सिल दे, मला अभ्यास करायचा आहे. हां, तिला अभ्यास करायचा आहे, तिला पेन्सिल पाहिजे. एवढं ते शाळेतून आली तसं तिने बॅग ओपन केली, ते पुस्तकं सगळी ओपन करून बघितली आहे तिने. मला बोलते मला पेन्सिल हवं आहे, मला पेन्सिल दे. हां, तर हा होता आजचा दिवस. एवढंच होता शाळेचं वगैरे पुस्तकं. तर कसं वाटला तुम्हाला श्रावणीच्या पुस्तकं नर्सरीचे? नक्की कमेंट करून सांगा. चला बाय. आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बोला.